तेव्हा काय दिवस आले. किती वर्ष झालं जत्रा बंद पडली गावची. देवा बजरंगा, देवा बजरंगा, 3 वर्ष झालं गावची जत्रा बंद आहे. खंडोबा आपला वाट पाहतोय, आज तरी काठी येईन, उद्या तरी काठी येईन. देवा काही चुकलं माकलं असलं तर माफ करा, पण गावची जत्रा चालू करू देवा. त्या खंडोबाचा माळ आहे ना, लय सुकल्यावानी वाटायला लागलाय. आणि ह्याच्या त्याच्या गावच्या जत्राला जावं लागत आहे ना आम्हाला. हक्काची जत्रा चालू आहे ना, लोक एकत्र याय ना, कोणी कावडीला याय ना, सगळ्यांना सुबुद्धी दी. पण आहे ना, पुढल्या वर्षीपासून अशी झंगाट जत्रा होऊ दे ना. हा अयो, जत्राला आता जावं लागेल शेजारच्या गावात. चला लोटा 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 लोटा. अरे हळू 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 अंगास. हा द्या सोडून आता. हा चला. चला, आज जत्राला जावं लागेल ना शेजारी. अयो, गणपतराव. कोक बघू तो काय नाही म्हणलं बंद करून तू गाडी चालवतो काय? अरे गाडी दुसऱ्याची, कमीत कमी पेट्रोल तर टाकायचं ना. निघाला ढकलीत. अरे पेट्रोलचे भाव किती वाढलेत माहिती का? बचत करतोय बचत म्हणून गाडी लुटितोय. तो पण करायला पाहिजे बचत. तुझ्याकडे गाडीत नाही म्हणा, काय बचत करशील? आपली गावपरी आहे, गावपरी. अख्खं गाव फिरवलंय तिच्यावर, गाडी नाही. तू ते डोळे कुठे आहेत? पेट्रोल गॅसवर करायची ना, पेट्रोल परवडत नाही ते. गॅसवर हा? ही गाडी हा? एवढी मोठी टाकी ठेवतो इथं आणि त्याचा पाईप घालतो सायलेन्सर त्याच्यात. गॅसवर कर म्हणे. गॅसची टाकी ठेवायला जागा नाही. एवढी गॅसची टाकी बसत नाही. एवढी मोठी सुगंधा बरी बसती गाडीवर. अरे जादा होतंय. जादा होत मग? अरे तो जादा झाले तो गावातलंय. काय केलंय? सगळं गाव इटलंय तुला. मला इटलंय. हा मला जाऊन दे नाही तिकडे कोरड्या सीट आमचं जत्राचं बाजू बरं, चल. आता कुठे जाऊ रा? अरे टाकळीची जत्रा आहे ना, तिकडे मित्राने आमंत्रण दिलंय, चाललोय फिरायला. अरे माझे पण 2-4 मित्रांनी दिले होते, पण मीच म्हणलं नको, आता मला लय काम आहेत. गेपे काही नको कुठं अनुरूम न. तुला कोण बोलीन रे? अय, मी जाणार आहे जत्राला, पण कसं खर्चानी स्वतःची गाडी माग सुगंधाला घेऊन. ए याडा का खोळा तू? सुगंधाला मी घेऊन चाललोय जत्राला म्हणून तर एवढा आवरून आलोय. हा का? हा, लागला सांगायला. अरे तू पेट्रोलचं लई सांगत होता ना. इथं माझी गाडी बटन स्टार्ट आहे, तिकडे जत्राला गेले मटन स्टार्ट आहे. जाऊ का आता? हे बघ चालू कोण आहे ना. नी ढकलीत नी तिला, हा गाडीला ढकलीत नी, सुगंधाला पाय पाय नी पाय? चाललाय जत्राला. गणप्या सुगंधाला घेऊन चालला होय. मला धोका. तू आता जगत नाही गणप्या. नाम्या आहे ना. नामदेवराव. ओ नामदेवराव. हा बाबू आयो. अरे काय खाल्लं होतं रात्री? कोबीची भाजी आणि हरभरा. लईच बेकार. आयो लईच बेकार वा सांगतोय रे. पण आज काय काम काढलं? डायरेक्ट नामदेवराव म्हणत म्हणत आला. अरे माझं एक काम होतं तुझ्याकडे अर्जंटमध्ये. बोल ना. अरे मी काय केलंय, मी सांगितलंय संजयला की मी सुगंधाला घेऊन जत्राला चाललोय. बरं मग मग अरे म्हणजे मी त्याला थाप मारली तशी. आता मला तुझी मदत लागणार आहे त्याच्यात. काय मदत पाहिजे? मदत पाहिजे तुला. मी रस्त्याने सांगतो चालता चालता. हा खर्च करावा लागेल. अरे खर्च तुला दारू पाहिजे तो जीव घालतो. पण हरभऱ्याची भाजी नको बरं का, लई त्रास होतो. चिकन बिकन नाही तर पनीर बिनीर खाऊ. हा पनीर खाऊ घालतो भो, पण संध्याकाळी आपण मस्त जंगी पार्टी करू. हा पण फक्त माझ्या तेवढी मदत कर मला. 100% करतो. आता तू थाप मारली म्हणलं, पुरी कशी करायची? अरे ऐक ना, हा तू फक्त एक काम कर. माझ्या मागे आहे ना साडी घालून गाडीवर बस. हा संजयला वाटलं पाहिजे सुगंधाची साडी कुठून आणू? साडी. हा संजयनी ना सुगंधाला एकदा गिफ्ट दिलेली साडी, ती साडी घेऊ आपण. संध्याचा जाळफळाट होईल आणि संध्याकाळी मग तुला खर्च बिर्च सगळंच.
चालतंय. हा चालतंय ना. हा. बरं आवर लवकर, उशीर होतोय. किती दिवसाचं खाल्लं होतं काय माहिती. आवर बरं टापक्यात चल. ए, दे रे. काय देऊ? सांडलंय सगळं ती. ते दगड बिगड आहे काहीतरी. ए, मी नाही देत जा. मग मी नाही येत पण. आईला तुला आता पुसून देऊ का? नाही नाही दगड दे, टोकात लोक देऊ, टोकदार लोक देऊ. हे पण घे आधी. आय 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 आय. दे रे. बस का भागन एवढ्यात? अजून हा, दे. बस बस. आवर लवकर चल टपक्याने. आईला काय पिढा आहे भाऊ. काय पिढा आहे भाऊ. चल आवर लवकर. चल, ए, अरे काय सोड. सावरा पांढऱ्याचं पिवळं फाटक करून टाकलं. चल आता. हरभरे वाईटच बरं का. हा ना. दिदिंग, दिदिंग. दिदिंग, दिदिंग. मोठी रे. सुगंधा. लय मोठा गोळ झालाय सुगंधा. त्याला विचार म्या सांगावं नाही तो ऐकावं नाही. अगं, माझी सासू आहे ना लय आजारी आहे. एवढी पण आजारी नाहीये, थोडीची. तो जन्मल्यापासून तसंच रडतो, पण तुझी मदत पाहिजे आज आम्हाला. साडी म्हणजे बायकोला घेऊन सासूबाईला भेटायला जायचंय. माझ्या बायकोकडे एक बी चांगली साडी नाही. एखादी साडी दे ना उसनी. अहो माझ्याकडे एवढीच साडी आहे, ती मी काढून देऊ काय? मला चालेल. नाही म्हणजे ही नाही, दुसरी दे ना एखादी. दुसरी असली घरात. कपाटातली इस्त्री केलेली, धुवायला टाकलेली, वाळ्यात घातलेली, कुठली बी चालत. नाही नको म्हणून. सुगंध थोडा कष्टाचा काळ आहे, समजून घे बिचाऱ्याला. मी तुझी साडी धुवून परत इस्त्री करून परत आणून देईन. हा आता माझ्या बायको दिली असती, पण तिने कुलूप लावून घेतलंय पेटीला. कुठे गेली काय नाही. लय आजारी आहे रडू नका, सासू. रडू नका, रडू नका. मी देते एखादी साडी पाहून. साडी घ्यायची ना. ठीक आहे. आयु. हा. आवडली का? नाही काळा कलर धारायची नाही मला. तुला सांगतो, मला ती काळ्याची नाही का मुलगी सांगून आली ती, पण काळा कलर धारायची नाही म्हणून माझ्या बापाने करूच नाही दिली. काळी नको, दुसरी दे कोणती तरी. देवा, देवा, काय नाटक हो तुमचे? ऐक ना, अगं त्यांना आहे ना ते शुभ नाहीये काळा कलर, ते वापरीत नाहीत घरात कोणी. तू एक काम कर ना, संजयने दिलेली हिरवी साडी दे ना. या सासूला हिरवा कलर लय आवडतो. हा संजय रावण हिरवी साडी देऊ? हा. अहो पण मी ती अजून घातली पण नाही. अगं किती पुण्य लागन तुला. अगं माझ्या सासूरवाडीत नाव जांभळे आहे ना, त्यांना हिरवी साडी लय आवडेल. दे ना तू. काय डोक्याला ताणे बाई. घ्या तसं पडून. बघ काय दिसन खुलून तोय बायको याच्यावर. म्हणजे दवाखान्यात गेलो. मी अजून घातलीच नाही, माझं द्यायचंच मन नाही व्हायना. दे, मी धुवून इस्त्री करून परत आणून देतो. सुगंध संजय राव मला माफ करा. धरा. अलुलुलुलु संजयराव, अलुलु संजयराव मला पण माफ करा. संजयराव मला पण गणपतराव माफ करा. माफ माफ. एवढ्या प्रेमाने झाडे दिली त्यांनी मला. व्हॅलेंटाईन डे ला आणि कुशाल तिला मारू लागले. व्हॅलेंटाईन डे जाऊ का आम्ही आता? जा, आता झालं ना काम. मग चहा पाहिजे ती काय? निघा त्या का? चल भाऊ. हे घालत्या हा ब्लाऊज राहिलं ना, ब्लाऊज. अरे ब्लाऊज राहिलं. जाऊ दे, घेऊ साडी तेच सापडून. आईला एवढं जास्त वेळ कुठं सांजा निघून जाईन ना. आम्हाला आवरायला एवढा वेळ लागला. अय नामा चल ना बाबा. आले आले. हा चल टपकून ये, ते जाईन सांजा निघून. अयो अरे एवढी डिटेलिंग नको करू, नाही तर काय करीत नाही ना. लगेच लागलं बाय चालायला. बस टपक्यान चलते जाईन निघून. पदर घे ना, ती टोपी दिसती. बस अय गैरात्या नको करू. जरा बायावान सवानी नाजूकवानी बस जरा. हा पदर घेऊ द्या. घे पदर घे. बसली का? चालायचं का? हा द्या डबल. हा चला ना. आयो गणप्या आणि ही साडी तर मीच सुगंधाला घेतलेली.
ए चार बावळ्या कुठं रे ए? आईचं जत्राला चाललाय बघतो जत्रा कशी खातोय ती. गणप्या काहीतरी जाळल्याचा वास येतोय का रे? ते गणप्याचं मढ जाळायला असेल तिकडे त्याचा धूर येत असेल इकडे वार आहे ना इकडे. मग काय चाललंय संजयराव? बसलो इकडं आईला इकडं आमच्या पार जीवाची उलघाल झाली आणि तुझं आपलं काय चाललंय आणि काय चाललंय. संजय मग डोळा बघ रे जरा. काय फुटला का काय? एक काम कर, चिमटा तरी घे मला. अय त्या हायला आता एवढे वाईट दिवस आले की माही गडी माणसाची चिमटे काढायची. इथं मी सुगंधाला चिमटा घ्यायचं बघतोय आणि तू म्हण तुला चिमटा घे. घेराव चिमटा. नाही नाही हे स्वप्न नाही संजय, हे खरं आहे. काही तो की हे झोटे संजय, अरे खरं आहे हे. अरे झालंय काय एवढं हे व्हायला? अरे ते गणपती आहे ना सुगंधाला घेऊन गाडीवर हिंडत होता. सुगंधाने अशी हिरवीगार साडी घातली होती आणि अशी चिकटून बसली होती त्याला. जिस्म मर्डर अशी बनाया आपने. तू चाला होता का मा जखमावर मीठ चोळायला? खरं सांगतोय मी, काय मला सांगतो काय? आम्ही आपल्याला आता जगायचंच नाही, जगण्याचा अर्थच नाही. आजच खेळ खलास. इकडे आहे ना पाण्यास टाकी, त्यातून उडी हाणता येईल. नाही तर मग तिकडे आहे ना ते पुलाच काम झाले ना, तिथून अशी रेल्वेची रुळ गेलेले तिथं. नाही तर मग नानाची हिरेल पाणी नाही, तिथं उडी मारू नको, मग हातपाय तोडून घेशील. आणि बघन कसं मरायचं ती. अयो चंक्या हा? अरे इकडे. अरे प्रिया. हा अयो बापरे. अरे हात दे. अरे प्रिया एवढी नटून थटून? हो आम्ही पुरी पुरी चाललोय जत्रेला. जत्रेला? हा बर. तू नाही येणार का? नाही नाही मी नाही बाबा, थकलोय आज. का रे? का म्हणजे? इकडे काय बसलाय? अरे सावकाश. अरे बाबा आपल्या गावातली आपली जत्रा सोडून दुसऱ्या गावाची जत्रा जातात, कशाला काय गरज पडली? अरे आपल्या गावची जत्रा होत नाही म्हणून ना? होत नाही असं नाही आहे प्रिया. अगं ह्या गावचं राजकारण म्हणून ना ती नीट पार पडत नाही आहे. म्हणजे अगं ह्या गावच्या मानपानावरून जेव्हा वाद होतो ना, त्यामुळे गावातली नावाजलेली जत्रा ह्या गावकऱ्यांनी साधेपणाने करायचं ठरवलं. मग काय आपल्या गावचे जे लोक आहेत ते जातात दुसऱ्या गावच्या जत्रेला पाहुण्यासारखं. हा ना रे, खरंच कसली भारी व्हायची ना आपल्या गावची जत्रा. खाण्या खेळण्याची चंगळ, ते रेवड्या, राहाड गाडगे, खेळण्या आणि मग तो छबिना आणि त्याच्यानंतर तमाशा. अगं तेवढ्यापुरतं मान द्यायचं आणि शांत बसायचं. बरं प्रिया जा तू जा मजा कर जत्रेला. नको चंक्या, आता माझं पण मन नाही लागणार तिकडे. अरे पण मग तू काय करणार आहेस? काय नाही, आता मी एवढं छान आवरून आली आहे ना, मग आपण जोडीने जाऊ आणि ग्रामदैवताचं दर्शन घेऊन येऊ. चल चल सावकाश सावकाश. जगायला काय अर्थच राहिलेला नाही, आज मरूनच जातो. अय अमदास, अरे कुठं डबड्यात गेला का काय? अरे दिसाना ना तू. ती नायलॉनची दोरी दे बरं मला. कशाला? ती फाशी घ्यायची. नाहीये. नाही नाही. चाकू आहे का असा अंकुची दार? चाकू कशाला? पोट फाडून घ्यायची मला. चाकू पण नाही. अरे मग तुझ्या दुकानात आहे तरी काय ते उंदरं मारायचं औषध आहे का? इथं खाणार का घरी नेणार? मी कुठे बी खाईन त्या ना आधी पटकेनी. हे पैसे धर. ओ चहा पावडर द्या बरं एक. चहा पावडर नाही. अहो एवढं मोठं दुकान कशाला मांडून बसले? तुमच्या दुकानात जर चहा पावडर नाही तर ही कॅन्सल. पैसे दे माय. अहो संजय राव ते एवढं म्हणताय तर घेऊन टाका ना. नशीब तुम्हाला ते तरी भेटलं, मला तर काहीच भेटलं नाही. अगं ती नको मला आता. कॅन्सल केलं. घ्यावं लागेल.
मी काय म्हणते काय म्हणते ते सुगंध सुपारी आपली सुगंधी सुपारी आहे ती. मग ती मला चालन का नाही नाही ती स्पेशल माणसांना असती. असं काही असतं हा का हा बरं, जाऊ द्या तुमच्या दोघांचं चालू द्या मी जाते नाही नाही घेतो ना गणप्याला कामाला येईन. मी चालले ते राहू दे पैसे तेवढे माग. सुगंधा सुगंधा अगं थांब ना. काय हो संजयराव तू जत्रेला नाही गेली. घ्या आता आम्हाला कोण घेऊन जाणार जत्रेला अगं हे पट्ट्या आहे ना आपण जाऊ वाळकीच्या जत्राला. अय्यो खरंच तुम्ही घेऊन जाणार मला हा. मग त्याला की मी आवरून ठेवते मला घ्यायला या गाडी घेऊन लगेच आवर गाडी घेऊन आलो एकदम चकाचक दूर. नक्की हा. ना या मग. समोरचा गणप्या तुला आहे ना दाखवतोच. चला गणपतरावचं कांड करायला. काय वहिनी आहेत का घरात. वहिनी हा हाय की आईला आज गाडीला खुश दिसती वा. का बरं काय झालं तुमची ननद आली ना. वंश हा त्या कशाला येतील अहो मग गणपी आता ते जत्रा दाखवायला घेऊन गेला. ती बाई कोण होत्या. काही काय सांगता भाऊजी आधीच वंशांचं दुखतंय त्या नाही येऊ शकत. मग दुसरी बहीण असन त्याची. भाऊजी यांना कोणतीच दुसरी बहीण नाहीये. मग तुमची बहीण असन धाकटी. ती लय बारकी. मग गणप्या कोणाला घेऊन गेला गाडीवर जत्रा दाखवायला. तरी मी म्हणलं एवढं चिटकून कस काय बसलंय कोण. भाऊजी दुसरी कोणी तर नसन ना. अहो आसन आसन तरी ती एवढी मिठी मारून का बसली मला जरा शंकाच होती. भैया आता मी फोनच लावते यांना. वहिनी तुम्ही नका लावू. तिला गांड्याचं आहे. तुमचा फोन म्हणलं ती खोटं खोटं बोलत माझ्या फोनवरून लावितो. गणपतराव खरमाळे. हा, तुम्ही फोन लावा मी ना झाडू शोधते. आता काय फोन मधून मारिता का काय त्याला. थांबा. हॅलो हॅलो हा अरे कुठे आहे गणप्या. अयो आणि कोण कोण आहे बरोबर आणि काय काय केलं. अरे राड गाडीत बसलो. हा उसाचा रस पिलोय जवळ जवळ अरे पण कोण आहे जवळ जवळ. मला लई लाज वाटते ती सांगायला. अरे सांग ना कोण आहे कोण आहे. अरे मला सांग ना. बायकोनी शपथ नाही सोबत जायचं. अयो तू मरतोय जवळ जवळ. तुम्ही तडक इकडे या आता. अयो बायको पशी काय योग यांनी घोळ घातला गाड्या. येतो वहिनी. हा या भाऊजी तुमच्यामुळे माझा संसार वाचला. हो माझं कामच आहे ते. मी किती साधा सरळ सज्जन समाजसेवक आहे माहिती आहे ना तुम्हाला. आले का भाऊजी. नाही नाही अजून नाही आला. झालं का जवळ जवळ करून तुमचं. हा हा रेवड्या खायच्या होत्या नाही का तुम्हाला जवळ जवळ. बायकोची शपथ घेता नाही का जवळ जवळ. उतरा आता खाली. उतरा ना तुम्हाला जवळ जवळ दाखवते ना. गाडी लोकांची आहे मारगाड फुटन माफ करणं मला. खोटं बोलता नाही का. माझी शपथ घेता. हा रेवड्या खायच्या होत्या जवळ जवळ. रस प्यायचा होता जवळ जवळ. एवढं नाही खाल्लं गुड आता या ना जवळ जवळ. चला ना आता घरी तुम्हाला दाखवते. लोकांची गाडी तर घेऊन दे. चला गा घरी. हा लगेच जत्रेत फिरायचं होतं नाही का तुम्हाला. ओय मार नको नाही. अरे तू ते याला जाणार होता ना जत्रेला. हा अरे लय लय धिंगाण झालंय तिथं. एवढा पोलिसांचा फौज फाटा आलाय ना दिसन त्याला आणि त्यात. हो संजयराव चला घरी कायला म्हणलं आपल्या गावातली जत्रा कॅन्सल झाली. लोकांच्या गावातली बघावती आज. हो तुम्ही तर बोलूच नका. तुमच्या सारख्या दारू पिऊन नंगानाच करणाऱ्यांमुळे जत्रा आज बंद पडली. जत्रेचं पावित्र्य राखायचं सोडून नंगानाच करता ना तुम्ही जत्रेत. म्हणून जत्रा बंद पडते. अहो झाली चूक वहिनी. आता काय केलं पाहिजे ते तरी सांगा. काय केलं पाहिजे म्हणजे चला सगळेजण देवळामध्ये नाक घासा आणि माफी मागा आणि पुढच्या वर्षीपासून आपल्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने जत्रा साजरी झाली पाहिजे अशी शपथ घ्या तिथे जाऊ. चला मग बघा मी सगळ्यांसोबत कशी येते. हा चला. हो तू आहे वैद चाल एवढा. चला. जेव्हा काही चुकलं असलं तर माफ कर बाबा. आम्हाला माफी मागतो. हो देवा
पुन्हा यांच्याकडनं अशी चूक होणार नाही म्हणाव. हा नाही होणार नाही असं म्हणा. हा नाही होणार देवा. देवा आम्ही आहे ना तुझ्या यात्रेचं पावित्र आहे ना नक्की जपू 100% एकदम गॅरंटेड. आणि आमच्या गावात आहे ना चांगलं धनधान्य पिकू दे, खूप पाऊस पडू दे, आम्ही ना लई मोठी यात्रा साजरी करू. बोला खंडोबाच्या नावानं. येलकोट येलकोट. नमस्कार मित्रांनो, आमचा जत्रा या विषयावरचा आजचा एपिसोड कसा वाटला हे आपण आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कोरोनामुळे मागच्या 2 वर्षांपासून आपण कुठलाही उत्सव साजरा करू शकत नव्हतो, पण आता थोडंसं वातावरण बदललंय. गावोगावी यात्रा धडाक्यात साजऱ्या होत आहेत. त्या सगळ्यांना गावरान मेवा टीमकडून आणि कडक मराठीकडून यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या कडक मराठी चॅनलचे 1 मिलियन सबस्क्रायबर होत आलेले आहेत आणि आपल्याला 1 मिलियनचा टप्पा पूर्ण करायचा आहे. त्यामुळेच कडक मराठी या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत रहा गावरान मेवा.